दुकानाला चादरी आडव्या लावून अनोख्या पद्धतीने चोरी करणाऱ्या बिहार राज्यातील घोडासहन येथील घड्याळ चोरीसाठी कुप्रसिद्ध असलेल्या चादर गँगचा पर्दाफाश करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आलं असून तब्बल 8 आरोपींना पोलिसांनी गजाआड केलाय। सदरचं सविस्तर वृत्त असं की कोपरगाव शहरातील संजय लालचंद जैन वय 61 यांच्या मालकीचं गुरुद्वारा रोडला असलेल्या कोपरगाव शहरामध्ये सचिन वॉच कंपनी असं घड्याळाचं दुकान आहे। दिनांक 18 एप्रिल 2025 रोजी अज्ञात चोरट्यांनी पहाटेच्या सुमारास दुकानाला चादरी आडव्या लावून सदर दुकानाचं शटर उचकटून दुकानातील विविध कंपनीचे लाखो रुपयांचं घड्याळ व रोख रक्कम असं जवळपास 32 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता। यामुळे शहरात एकच खळबळ उडाली होती। याबाबत कोपरगाव शहर पोलीस घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात येऊन तपास सुरू होता। अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेस या गुन्ह्यांचा समांतर तपास करून गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेश दिले होते। या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी त्यांच्या पथकामार्फत तपास सुरू केला होता। सदर तपास सुरू असताना 30/4/2025 रोजी पथकाला गोपनीय व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सदरचा गुन्हा सुरेंद्र जयमंगल दास राहणार घोडासहन बिहार व त्याचे इतर 7 साथीदारांनी केला असून ते सध्या शिरूर जिल्हा पुणे परिसरात असल्याची माहिती प्राप्त झाली। त्यानंतर पथकाने शिरूर जिल्हा पुणे येथे संशयितांचा शोध घेऊन यातील आरोपी सुरेंद्र जयमंगल दास वय 40 वर्ष, रियाज नईम अन्सारी वय 40 वर्ष, पप्पू बिंदा गोस्वामी वय 44 वर्ष, राजकुमार चंदन साह वय 20 वर्ष, राजूकुमार बिरा प्रसाद वय 45 वर्ष, नईम मुन्ना देवान वय 30 वर्ष, राहुल कुमार किशोरी प्रसाद वय 26 वर्ष, गुलशन कुमार ब्रह्मानंद प्रसाद वय 25 वर्ष, सर्व राहणार घोडासहन, तालुका घोडासहन, जिल्हा मोतीहारी, राज्य बिहार असे मिळून आल्यानं त्यांना ताब्यात घेत गजाआड केलं असून त्यांच्याकडून 100 महागडे घड्याळे, 2 वायफाय राउटर, 7 मोबाईल असा एकूण 10,62,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। या गुन्ह्यातील मोबिन देवान व मुकेश शाह दोघे राहणार घोडासहन, तालुका घोडासहन, जिल्हा मोतीहारी, राज्य बिहार हे 2 आरोपी फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। ताब्यातील आरोपितांना विश्वासात घेऊन त्यांनी इतर ठिकाणी अशा प्रकारचे गुन्हे केले अगर कसे याबाबत विचारपूस केली असता कोपरगावसह छत्रपती संभाजीनगर शहरातील भटकल गेट परिसरात रात्रीच्या वेळी मोबाईल शॉप फोडून मोबाईल फोन चोरले आहेत। चोरी केलेले मोबाईल हे नेपाळ देशात विक्री केल्याची माहिती सांगितली आहे। सदरची कौतुकास्पद कामगिरी कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी श्रीश्वमने यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेले आहे। 18 तारखेला कोपरगाव शहरातून सचिन वॉच कंपनी या दुकानातून रात्री काही अज्ञात चोरट्यांनी साधारण 275 घड्याळ आणि 3.5 लाख रुपये रोख असं साधारण 25 ते 30 लाखाचा मुद्देमाल हा चोरून नेलेला होता। त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे API थोरात आणि टीम यांची टीम गठीत करण्यात आलेली होती। घटनास्थळाला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तसेच सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेटही दिलेली होती। त्याप्रमाणे तांत्रिक विश्लेषण आणि इतर माहितीच्या आधारे बिहार राज्यातील घोडासन येथील एक सराईट टोळी शिरूर येथे ताब्यात घेण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळालेलं आहे। स्थानिक गुन्हे शाखेने विविध पुरुषांची तसेच स्त्रियांची महागडी घड्याळ एक साधारण 100 घड्याळ ही त्यांच्या ताब्यातून आतापर्यंत रिकव्हर केलेली आहे।